प्रकाश आंबेडकर आज अकोला जिल्हा दौऱ्यावर आहेत। उमेदवारांसोबत ते आढावा बैठक घेणार आहेत। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आज अकोला दौऱ्यावर असून ते उद्या वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणुकीत उभे असलेले उमेदवार यांच्यासोबत आढावा बैठक घेणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। भाजपची राक्षसी भूमिका पाहवत नाही, भाजपमध्ये हप्तेखोरी सुरू आहे असा पवारांचा आरोप आहे। भाजपच्या हप्तेखोरीचे माझ्याकडे पुरावे आहेत। पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर अजित पवारांनी गंभीर आरोप केलेत। अशी लुबाडणूक कधी कुठे बघितली नव्हती। टेनको रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम 300 कोटीचा स्वच्छतेच्या निमित्त पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का? धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये। त्यामुळे शहरामध्ये लुटालूट गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। हे असलं भ्रष्टाचार चाललेला, असलं धुलाई आपल्या महानगरपालिकेची चालली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो, म्हणजे ज्याला आपण सत्ता म्हणतो, तिथं आमची लोक होती। पण आम्ही सत्तेचा उत्पाद होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही। आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जेनझीवर विश्वास ठेवलाय। पुण्यात शरद पवारांनी सर्वात तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय। 24 वर्षीय जयेश मुरकुटेला उमेदवारी देण्यात आली आहे। जयेश मुरकुटे बाणेर बालेवाडीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहे। मुंबई पालिका निवडणुकीतून तब्बल 453 उमेदवारांनी माघार घेतली आहे। एकूण 453 उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती आहे। तर 2231 उमेदवार आता निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत। अवैध अर्ज 167, वैध अर्ज 2231, मागे घेतलेले अर्ज 453, तर अंतिम उमेदवारांची संख्या 1700। तर एकूण 453 उमेदवारांनी मुंबई महापालिका निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।